Italy talent rider, British of Ukraine. This evening, so it's 132.9. This next shot decides fourth. The difference between these two intense. The scores now that Saleh shot that 9.9. It's 10.3 from Rumatski. It's not enough. He's going to miss out on a medal. 4.7. Rumatski checked in. He's finished with 3. मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नची तपश्चर्या त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती. भले तो तिसरा आला तरी चालेल पण त्यानं तिरंगा ध्वज आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो. धन्यवाद. झेंडा फत्करला त्याचा अभिमान आहे मला. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच आनंद वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं. त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे. काय कशा पद्धतीने सपोर्ट केला तुम्ही फॅमिली म्हणून? गेले अनेक वर्षे आम्ही त्याच्यासाठी जे परिवर्तन आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही. फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे हे आम्ही विसरून चालत नाही. मोठं योगदान याच्यामध्ये वाटते आपल्याला. आपलं योगदान तर आहे पण परिवाराचं योगदान आहेच. त्याशिवाय त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम हे यांचं फार मोठं श्रेय आहे कारण त्यांना परवाच गुरुपौर्णिमेची बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाली देशपांडे मॅडम तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि तेवढ्या माझी ते काळजी घेत आहेत. त्यामुळं दीपाल देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकं त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे यामुळे हे त्याला पुण्यही मिळालेले आहे. माझी आई माझे आजोब माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केले. माझ्या दोघा भावांना आम्ही दोघे शिक्षक आहोत. कष्टाचं चीज झालं आणि त्यांच्या कष्टाचं चीज झालेलं आहे. आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं. खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेनं बघत होतो पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसो पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यांना खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो. यासारखे दिग्गजने खेळाडू ते दिले आणि त्याच्यानंतर आता कुसळेचं नाव लागलेलं काय सांगा? नक्कीच मला अभिमान वाटतो कारण या जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की कुसाळे म्हणजे नेमबाजी, कुसाळे म्हणजे नेमबाजी. कारण यापूर्वी जयसिंगराव कुसाळे नावाचे आमचे एक फार मोठे नेमबाज होऊन गेले. ते वारलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत का असं आम्हाला विचारलं जातं. पण त्यांचा परिवार वेगळा, आमचा वेगळा, त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं आणि पण या ठिकाणी कुसाळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं जिल्ह्याचं देशाचं नाव स्वप्नील अगदी चांगलं केलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो आणि माझ्या गावाचं माझं गाव छोटं गाव आहे. 1200 वस्तीचं माझं गाव आहे. आमच्या परिवाराचं गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं यात मला फार मोठा आनंद वाटतो. भागातला तारा चमकू शकतो हे स्वप्नीलनं दाखवून दिलेलं आहे. जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो, डोंगरामध्ये असो, कुठेही माणूस असो तो आपला चमक दाखवू शकतो. हे त्यानं स्वप्न अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण भले पैसा जवळ असो नसो जर मेहनत असेल आपल्या अंगामध्ये आपली इच्छाशक्ती मोठी असेल तर त्या ठिकाणी मात्र माणूस आपलं करिअर त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो. हे त्याच्या कार्यातून सिद्ध झालेलं आहे. हां आम्ही नक्कीच त्या ठिकाणी अगदी कोल्हापूरपासून त्याचं जंगी स्वागत करू आणि माझे सारे गाववाले सारे माझे मित्र नातेवाईक आम्ही सगळेजण त्याचे अगदी चांगल्या प्रकारे स्वागत करू. या ठिकाणी जल्लोष करू आणि
देशाचा तिरंगा ध्वज हमेशा के लिए, सिर्फ आज नहीं हमेशा के लिए हमें ऊंचाई देंगे. आपण ज्यावेळेला मॅच बघत होता त्यावेळेला मनामध्ये काय भावना येत होत्या धाकधूक होती. अगदी काही पॉइंट न पुढे माग होत होता ती घालमेल कशी होती? हो, अगदी मनामध्ये घालमेल फार मोठं होती, कारण काही पॉईंटमध्ये तो मागे पुढे होत होता आणि त्यामुळं ज्यावेळी तो 6व्या स्थानावरून 5व्या स्थानावरती आला, 5व्यावरून तो ज्यावेळी 4थ्या स्थानावर आला, 3ऱ्यावरती आला, त्यावेळी अगदी धाकधूक होती. ज्यावेळी तो 3ऱ्या स्थानावर आला त्यावेळी मला वाटत होतं की खरंच तो 2ऱ्या स्थानावर येतो की काय, आणि शेवटी तो 3ऱ्या स्थानावरती पोहोचला. भले ठीक आहे, आणि या ठिकाणी त्यानं पदक जिंकलं, आपला तिरंगा ध्वज फडकवलेला आहे, मला अभिमान वाटतो. 1952 नंतर फक्त दुसरं पदक आहे कोल्हापूरसाठी. ऑलिम्पिकचं हो, या कोल्हापूर जिल्ह्याला ऑलिम्पिकचं पदक नव्हतं आतापर्यंत नेमबाजीतलं, असं मला वाटतंय. हो ना, दुसराच व्यक्ती आहे ज्याने इंडिव्हिज्युअल पदक घेतलेलं आहे. आशाबा जाधवांच्या नंतर हा दुसराच आहे, स्वप्नील कुसाळे नेमबाजीतला, आणि खरोखर त्याचा या जिल्ह्याला आणि आपल्या महाराष्ट्राला फार मोठा सार्थ अभिमान वाटतो. नक्कीच धन्यवाद तुम्ही, आणि विशेषतः तुम्ही सर्वांनी एवढी मेहनत घेतलेली आहे, एवढ्या घाईघाईने तुम्ही आलात, मी तुमचं खरोखर कौतुक करतो. कारण अजून त्याचं म्हणजे तो जिंकायचा होता, 3rd असो, 2nd असो, 1st असो, पण तुम्ही तुमच्या सगळ्या ह्या चॅनलच्या ज्या बातम्या तुम्ही यासाठी आलेला आहात, मी तुम्हाला सर्वांचं या देशवासियांचा आभार मानतो या ठिकाणी. सर, तुम्ही त्याचा खेळ बघितला, तो कसा लढला वाटतोय तुमच्या शब्दात सांगा. आता गेले अनेक वर्ष मी त्याचा खेळ बघतोय, पण कुठं फक्त त्याची बातम्या वाचतोय, मी टी व्हीला बघतोय, त्याची बातमी बघतोय, त्याचा प्रत्यक्षात मी कधी खेळ फारसा पाहिला नाही. आम्ही बघतो खेळ तर कुठं आमच्या मोबाईलवरती बघतो. मला त्याचा गेम त्याच्या जागी, त्याच्या त्या पॉईंट ठिकाणी, म्हणजे खेळाच्या ठिकाणी जाता आला नाही मला. पण आम्ही ज्यावेळी मोबाईलला त्याचा गेम बघतो, लॅपटॉपला बघतो, त्यावेळी खरोखर त्याची खेळाची चिकाटी फार मोठी दिसून येते, कारण अगदी पॉईंटमध्ये तो खालीवर असतो, आणि ही त्याची मेहनत खरोखर त्याच्या श्रेयाला खरोखर कारणीभूत ठरली. त्याचं स्वप्न हे फार मोठं होतं, आणि ते त्यानं पुरं करून दाखवलेलं आहे. असं स्वप्न देशातल्या सगळ्या तरुणांनी हे करून दाखवावं असं मला वाटतं.